माझा दुपारचा वेळ हा फक्त फेसबुक बघण्यासाठी असतो आणि मी नेहमी सांगत असते TRP वाढवायला राखीला घालतात. ती वेड्यासारखी करत असते. फक्त एक होता सीझन, तेव्हा काय काय मुली होत्या त्यात अच्छ करून. आमच्या ह्याच्यात अच्छ करणारं कोणीच नव्हतं. माने माने भांडखोर भांडखोर. अरे राखी तर ती ठेवलेलीच आहे, काय होत नाही तिकडे राखीला पाठवा. तेव्हा मी स्टेटमेंट केलेलं, जिनके पास काम नहीं होता है वो जाते है पवित्र बिग बॉस पे. मराठी आहे तर मला वाटलं मराठी म्हणजे आपलेच लोक म्हणून मी गेले. कोणी आपलं नसतं. मला सतवलं किशोर चौगुले आणि तो म्हातारा कलरफुल बॉय टिकल्या लावणारा. त्याला बाहेर असती तर बडवला असता मी त्याला. सुचिताने तमाशा घातला की आम्हाला पोहे संपले. ती म्हणाले रे तेवढेच बनवले होते. आणि मग तुझ्या बापाला सांगायचं पोतं आणून टाक म्हणून. टास्क खेळणं म्हणजे काम नव्हे. भांडी घासणं, घर साफ करणं, संडास साफ करणं, बाथरूम साफ करणं हे काम. सोनाली राऊतचं ऐकलं होतं की ती म्हणाली मी काम करणार नाही. या मोठ्या शेटाण्या असतात तर त्यांनी येऊ नये ना. आवडणं म्हणजे आता मला अमिताभ बच्चन आवडतात. मी जवळ गेली का त्यांच्या, मला ते खूप आवडतात. आर्टिस्ट, त्यांचा आवाज. मी वोट द्यायला जात नाही इथे पण सांगते. रितेश असं वाटतं अरे आपलं काय असं नको ना. महेश कसे ओरडायचे पण आणि प्रेम पण करायचे. रितेश ओरडत नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये सध्या काय घडतं हे आपण बघतोच आहे. पण एकंदरीत ह्या सगळ्या घडणाऱ्या घटनेंवरती आधीच्या ज्या कंटेस्टंट आहेत त्यांना सुद्धा वाटतं की आमचंही काही म्हणणं आहे. ते आज आपल्या लोकमत फिल्मीच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे. लोकमत फिल्मीवरती आज मी एका अशा अभिनेत्रीला आमंत्रित करतो ज्या अभिनेत्रीने आपल्या महाराष्ट्राचं मन जिंकलेच, पण सर्व तिन्ही पिढ्यांच्या मनात घर केलं. अशी अभिनेत्री म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या उषा नाडकर्णी, म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या आऊ यांचं मी स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. आऊ, तुमचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवरती. नमस्कार. कशा आहात आपण? मी मस्त आहे. मस्त. सध्या बिग बॉस मराठी सीझन 6ची चर्चा सुरू आहे आणि तुम्ही फार बिग बॉस गाजवलेल्या अभिनेत्री आहात. बिग बॉसमध्ये तुमची फार चर्चा होती. यंदाचा सीझन बघता तुम्हाला काय वाटतं? एक मला वाक्य नीट करायचे. हां. मी गाजवलं नाही, मी आहे तशीच होती तिथे. नाही, पण तुम्ही जशा आहात ना, मी घरी जशी असते तशी तिकडे होती म्हणून तुम्ही गाजलात. कारण तुम्ही प्रामाणिकपणे तो खेळ खेळलात इथे. कारण बिग बॉस मध्ये आता सध्या सीझन 6 मध्ये बघायला गेलो आपण, आता जे चाललंय ना त्याला गाजवणं म्हणतात. तेव्हा तुम्ही मी नेहमी साधी घरी उठते, चहा करते, जेवण करते, पीठ मळते, भाज्या नीट करून ठेवते, सगळं तसंच केलं मी तिथे. अच्छा. बरं, आताच्या सीझन बद्दल तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती आहे आताच्या सीझन मध्ये काय काय घडतंय काय नाही? नाही, मी एवढं ह्याच्यानी बघत नाही. माझा दुपारचा वेळ हा फक्त फेसबुक बघण्यासाठी असतो आणि मी नेहमी सांगत असते तर फेसबुकवर मी बघत असते. सध्या तर म्हणजे राखी सावंतची एंट्री झाली आणि राखी सावंत जाम चर्चात आहे. कारण मला असं वाटतंय की बहुतेक TRP नसावी म्हणून TRP वाढवायला राखीला घालतात. असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटतं. ती वेड्यासारखी करत असते. लोकांना तेवढा टाईमपास, काहीतरी बघूया, मजा करूया, हसूया म्हणून बघत असतील. म्हणून आमच्या वेळेला नव्हती राखी. तुमच्या वेळेला नव्हती तर मग तुमच्या वेळेला तुम्ही होता, तुम्ही मस्त सगळ्यांना. मी नव्हती आमच्या ह्याच्यात. मी खरं सांगू का, मी माझा झाल्यानंतर आमचा सीझन झाल्यावर 2-3 पाहिले. तसं हे नाही वाटलं मला. फक्त एक होता सीझन, तेव्हा काय काय मुली होत्या त्यात अच्छ करून. आमच्या ह्याच्यात अच्छ करणारं कोणीच नव्हतं. मला वाटतं प्रत्येकाला असं वाटतं की माझा एक असा समज आहे की बिग बॉसमध्ये गेल्यावर अख्खं जग बघतं, महाराष्ट्र बघतो, मग आपण काहीतरी जरा वेगळं करून दाखवूया म्हणजे लोक आपल्याला ओळखतील. मला त्याचं काहीच वाटलं नाही. लोक ओळखू दे नको ओळखू दे, आपण जे घरी करतो तसंच तिकडे करायचं हे मला माहीत होतं. आणि मला घरच्यांनी सांगितलेलं की जाऊन तिकडे बोलू नको, स्टेटमेंट करू नको,
कोणी काय बोललं तर भांडू नको. मी ते पाळलं आणि गप्प बसले. तुम्ही स्पष्ट बघतात म्हणजे हो, तुम्ही आहे. फार स्पष्ट बघतात. पण आता सीझन बघितला ना आपल्याला तर आता निदर्शनास येतं ना की प्रत्येक जण डबल गेम खेळतोय. म्हणजे आता थोडा ह्या आठवड्यामध्ये एक वेगळा दिसला तर दुसऱ्या आठवड्यात वेगळा दिसतो. काय वाटतं तुम्हाला सध्याची सिच्युएशन बघून? मी एवढं काय कीनली बघत नाही की बघितलंच पाहिजे असं नाही बघत मी. किती रिअल म्हणजे असं थोडं थोडं फार काय बघितलं त्याच्यावरून मी तुम्हाला काय सांगितलं प्रिडिक्शन ना वाटतं? फेसबुकवरच बघते मी. हम्म. त्यामुळे अर्ध्या लोकांची नावं माहिती आहेत, अर्ध्यांची माहिती नाही. फक्त जेव्हा पहिली एंट्री होती त्यांची तेव्हा मी बघितलं का कोण कोण आहे ते बघूया म्हणून. तर मग तो जो छोटा आहे प्रभू हा, प्रभू 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 हां प्रभू, त्याला जेव्हा तो कोटियन हो छळत होता तेव्हा मला वाईट वाटलं, कारण त्याला ते थेलसीमिया आहे ना. थॅलिसेमिया, हो. हां, ते रक्त तयार होत नाही म्हणून बदलायचं असतं. बरं ह्या लोकांना ते माहिती आहे की नाही मला माहीत नाही. पण मला असं सारखं वाटत होतं की त्याला ह्यानी छळू नये. किती कंटेस्टंटची नावं माहिती आहेत तुम्हाला बिग बॉस सीझन 6 मधल्या आताची? दीपाली, दीपाली सय्यद, राकेश, राकेश बापट, राकेश बापट, प्रभू प्रभू, प्रभू एक कोणतरी माने, कोणतरी राधा म्हणून आऊट झाली राधा ती. आऊट झाली, राधा पाटील, आणि अनुश्री माने. माने माने भांडखोर, भांडखोर, अनुश्री माने भांडखोर भांडखोर, भांडखोर असं वाटतं. आणि ती आपल्या सिरियल मधली मुलगी, सिरियल सोडून तन्वी दे, कोलते. कोलते. हां, कारण तिला सिरियलमध्ये मी पाहिलं, लक्ष्मी निवासमध्ये. हम्म. कारण मी संध्याकाळी फक्त झी बघत असते. आणि आवडती तुमची राखी सावंत? अरे राखी तर ती ठेवलेलीच आहे, काय होत नाही तिकडे राखीला पाठवा, काय होत नाही तिकडे. पण मजा येते, ती वेड्यासारखी करते, काही बोलते, भांडी काढून फेकते. पण माझं म्हणणं, तिला तुम्ही जसं ठेवता ना, मग तिला पनिशमेंट पण द्या, ती वाटेल ते करते. हा, कारण ती तिला जाम डोक्यावर चढव. ती कॅप्टन म्हणजे कॅप्टनला पण शिकवायला जाते. तिला असं वाटतं की तिला बिग बॉसच्या घरातलं सगळं माहिती आहे असं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं. जगातलं एकटीलाच सगळं माहिती आहे, बिग बॉस नाही, नुसतं बिग बॉस नाही, हां, जगातलं जेवढं म्हणून आहे हां. त्या सगळ्यांची मास्टरी तिच्याकडे आहे. सागर कारंडे सुद्धा आहे या सीझन अरे मध्ये. हा, सागरला विसरले मी. सागर कारंडे सागरचं आणि तिचं भांडण त्या दिवशी बघितलं, फेसबुकवरच बघितलं. भांडण काय आता प्रेम पण सुरू झालंय. हो, हो. तिथे जाऊन प्रेम खूप होतात, कधी टिकतात कधी टिकत नाहीत. मला वाटतं टाइमपास म्हणून प्रेम करतात ते. नाही, आमच्या त्याची वेळी मस्करी चालू असते. आमच्या वेळी पण प्रेम होती चालू. हां. पण मी तेव्हा सांगितलेलं कोणाची होती? आपल्याला बोलायचंच नाही कोणाबद्दल बरं. काय. तेव्हा मी सांगितलं होतं की तो जो होता तो मी त्याला खूप पूर्वीपासून बघितलेलं, म्हणजे तो मुळात कसा आहे हे मला माहीत नव्हतं, तेवढी माझी दोस्ती नव्हती. पण त्यांचं जे चालायचं ते बघून म्हटलं ह्याची बायको बघेल तर मग वाईट आहे ना. बायकोच्या मनात एकदा संशय गेला की तो काही केला तरी निघत नाही. म्हणून मी त्याला एवढंच म्हटलं, करू नको, महाराष्ट्र बघतो, तुझी बायको बघते. तर ती जी मुलगी होती तिने माझी चुगली महेशना सांगितली. महेश मांजरेकरांना. हां, त्यांना सांगून ते काय मला मारणार होते का शिव्या देणार होते. त्यांनाही कळलं मी बरोबर बोलते. मग म्हटलं झक मारा, मरू दे, मला काय करायचं आहे, त्यांच्या बायका त्यांना बडवतील. बरं, जर आता अहो तुम्हाला संधी मिळाली या सीझन मध्ये जायची तर काय कराल पहिलं? आमचं झाल्यानंतर मला हिंदीत परत बोलवलं 15 दिवसासाठी. हां. पैशाचं वगैरे ठरलं. मुलगा म्हणाला, तू जाते, तू वेडी आहे? म्हटलं नाही रे, असं टाईमपास करत होती मी, पैशाचं उगीच बोलत होती, एवढे द्या एवढे द्या. सगळ्याला तयार झाले. मग मी सांगितलं नाही. मराठीत एवढा मोठा अनुभव घेतला. नाही, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू, आमचं पवित्र चालू होतं तेव्हा मला 2दा बोलवलं हिंदीमध्ये. तेव्हा मी स्टेटमेंट केलेलं, जिनके पास काम नहीं होता है वो जाते हैं पवित्र बिग बॉस में. हां. आणि जेव्हा मला बोलवलं थर्ड टाईम जे मराठीसाठी, पण आनंद चव्हाणचा फोन आला तेव्हा मी त्यांना म्हटलं, कितींदा बोलवता, मी नाही म्हणते तरी. आधी ऐका माझं, बडबड करू नका, मराठी आहे.
तर मला वाटलं मराठी म्हणजे आपलेच लोक, म्हणून मी गेले. कोणी आपलं नसतं. बिग बॉसच्या घरात कोणी आपलं नसतं असं वाटतं नसतं, तुम्हाला? नसतं, नसतं. पण एवढी तर म्हणजे मैत्री होते, भाऊ बहिणीचे नाते होतात, त्यानंतर एक मला खोटे भाऊ आणि खोट्या बहिणी मानता येत नाही. सगळे दोस्त. हां. आपले आपले ओरिजिनल आपल्या आईबापाने दिले तेच आपले भाऊ बहीण. मला हे खोटे नाही आहेत मानता. आता तुम्ही म्हणाला की तन्वी कोलते तुम्ही तिला म्हणजे पाहिलं, तिची सिरियल बघायचात. तन्वी आता प्रभू आणि तन्वी एकत्र असतात फार. यांच्यावरही विशालची जी टोळी आहे, हं. त्यांची फार अशी असते की अच्छा तो तन्वीला चिटकून आहे, तन्वीच्या मागून खेळतोय वगैरे. म्हणजे आता त्याला सतवायचे तर ठीक आहे, तर तन्वीला पण सतवायचे, पण आता दोघांना एकत्र सतवतायत विशाल कोटेंची टोळी. त्या टोळीमध्ये रुचिता आहे, अनुश्री होती. अनुश्री आमच्या वेळी पण टोळ्या होत्या की. टोळ्या होत्या. मी कोणाच्या टोळीत नव्हती. वन मॅन शो. हो, मी एकटीच बसायची. सगळ्यांनी बघितलं असेल. बाक होता बाहेर, त्याच्यावर एकटी, झोपाळ्यावर एकटी. तुमच्या वेळेला कोण सतवायचं तुम्हाला फार? मला सतवलं किशोर चौगुले किशोर चौगुलेंनी. आणि तो म्हातारा, कलरफुल बॉय, टिकल्या लावणारा. त्याला बाहेर असती तर बडवलं असतं मी त्याला. अच्छा. मग आता आता जर समजा एक योग आला ह्या लोकांना समोर बसून बोलायचं की त्यावेळेला मला छळलं होतं, इसका बदला मी लूंगी, तर कशा नाही, पद्धतीने घ्यायचं? ज्यानी मला छळलं त्याच्याकडे मी घेईन अच्छा. बदला. कोणाचा उगीच तुम्ही छळलं म्हणून मी ह्या नका छळू. हम्म. नाही, तुम्ही छळलं तर मी तुम्हाला सतवणार. पण आता समजा तुम्हाला बोलवलंच मराठीसाठी, तुम्ही एक गेस्ट अपीअरन्स म्हणून राखी सावंत आहे, तर आऊ सुद्धा पाहिजे आम्हाला. नाही. एक महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री, इतकी वर्ष. नको नको, मला बिग बॉस नको. पागल झालं होतं डोकं. तुम्हाला सांगते, ज्या दिवशी आऊट झाले आणि रात्री मी आले, मग भावाला फोन केला, म्हटलं मी आऊट झाले, मी घरी येते, घर उघडून ठेव. आणि मी रात्री आले वरती, हॉल कोणी बारीक केला असं विचारलं. आई गणपती शपथ. तर भाऊ म्हणाला, ये, तिथे मोठ्या घरात राहून आली, तुला हॉल लहान दिसतो, ये आतमध्ये. म्हणजे असं डोकं जातं. सायकोलॉजिकली थोडा हां. आणि मला माझा मोबाईल नंबर आठवत नव्हता. मोबाईल चालू कसा करायचा, गणपतीची शपथ, स्वामींची शपथ. मोबाईल कसा चालू करायचा, नंबर काय, सगळं भावाला विचारून. मग गॅस आहे तो ऑटोमॅटिक आहे का लायटर लावायचा. 2.5 महिन्यात मी सगळं विसरले. कारण तेच. आता लोक म्हणतात आपल्या घरात नाही का माणसं असतात, सेमच असतात, रोज काय बदलतात का. पण आपल्या घरात काहीतरी विरंगुळा असतो. टी व्ही आहे, पेपर आहे, बाजूची माणसं आहेत, आपल्यामधली भांडणं आहेत, आपल्यामधलं प्रेम आहेत, आपल्यातले जोक आहेत, मस्करी आहे. तिथे काहीच नाही. मी किती शहाणं हेच दाखवायचं असतं. म्हणून भांडणं चाललेली असतात रे देवा देवा देवा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे भांडणं करून आपण दिसतो का फक्त? साधा माणूस राहून म्हणजे एक सगळ्यांशी चांगलं बघून आपण दिसू शकत नाही बिग बॉस मध्ये, असं वाटतं का तुम्हाला? काय माहितीये लोकांचं. मला असं वाटतं की ज्यांना काय म्हणतात, दाखवता येत नाही ते तिथे दाखवतात जाऊन. कारण सिरियलमध्ये तुमची ठरलेली वाक्य ती बोलावी लागतात. तेवढ्यात तुमचा अभिनय दाखवायचा असतो. इथे कसं अच्छा पण कर, उच्च पण कर, सगळं करता येतं. मग लोकांनी बघा ना, आम्ही अच्छ करतो ते पण बघा, अच्छ करतो ते पण बघा. मला ते काही दाखवायचंच नव्हतं, त्यामुळे मी गप्प आणि नाहीतरी मी एकटीच घरात असते. आता पण तुम्ही बघितलं, माझ्या घरात मी एकटी आहे, मला बोलायला कोणी नसतं. म्हणून मी आपला फेसबुक, मी आणि माझा मोबाईल, बस. पण तरी अहो इतकी माणसं जोडून ठेवलीत तुम्ही आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये. जोडलेली आहेत, बिन जोडलेली सुद्धा आहेत. मी जास्त घुसत नाही कोणाच्यात. घुसायचं नको रे बाबा. कारण आपण ट्रान्सपरंट बोलतो, स्पष्ट वक्ता मी स्पष्ट बोलते, जे आहे ते तोंडावर बोलते. मग राखी आहे, राखीसाठी काय म्हणाल? ते तर असंच सोडलेलं येडं आहे. पण मजा करते ती. अहो तुमचा प्रभूला पाठिंबा आहे? माझा पाठिंबा असा कोणाला नाही. त्याला जे शरीर हे नाही करत, त्यामध्ये एक छोटा सॉफ्ट कॉर्नर आहे. पण मग जर मी तुम्हाला खरं माझं तर म्हणणं, त्याला बिचाऱ्याला घ्यायला नको होतं.
त्याला ते दम नाही अंगामध्ये, रक्त भरावं लागतं ना त्यांना. नाही, पण तू ज्या पार्श्वभूमीवरून येतो ना आऊ, त्याला घर पण नाहीये धड. तर राखी जेव्हा आली ना, तर राखीला तो सांगत होता की माझं ना पत्र्याचं घर आहे. हां. मी इथून जिंकून गेलो ना की माझी ट्रीटमेंट करेन, माझं घर बांधेन. मग राखी म्हणाली, मी तुला ना टीव्ही घेऊन देईल. असं टेलिव्हिजनवरती राखीने राखी सांगितलं. बोलली आहे ना, तेवढं लक्षात ठेवा. नाही ते आहे. मग आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतोय, म्हणजे त्याची पार्श्वभूमी सांगतोय तुम्हाला की मला माहिती आहे तो गरीब ह्याच्यातून आलेला आहे, जसा आपला सूरज चव्हाण होता तसा. आता मला एक प्रश्न विचारायचा वाटतो तुम्हाला की मागचा सीझन म्हणजे 5वा सीझन बघितलात आणि 6वा सीझन बघितलात, तर पहिलं असं झालं की फार सिमिलर कास्टिंग केली आहे. मागचेही स्पर्धक जसे होते तशा पद्धतीने. मला वाटतं आपले सेलिब्रिटी आहेत किंवा जे आर्टिस्ट आहेत हं, ते कामामुळे जात नसतील हं. किंवा दुसरं त्यांना ते आवडत नसेल. तिकडे जाऊन मग ते भांडणं, मारामाऱ्या, मग त्याच्यात तुमचं बदनामी पण होते, सगळंच होतं. म्हणून जायला घाबरत असतील. सागर कारंडे विषयी काय सांगाल? सागर कारंडे कसा खेळतो तुमच्यामध्ये आता? मी पाहिलं ना, मी बोलले ना तुम्हाला. सागर कारंडे कॅप्टन पण होता, पण नाही, माहिती नाही. सागर कॅप्टन होता. सागरने लोकांकडून गोड बोलून सगळी कामं करून घेतली. पण त्याच्यानंतर परत त्याच्यावरच इथे काही काही जणी येतात ना, त्या मोठ्या शेटाण्या असतात. म्हणजे ह्या मोठ्या राजाच्या राजकन्या घरी कामं करत नाही म्हणून इथे कामं करणार नाही. जेवायला पाहिजे, मग लाट ना चपाती. चपाती लाट. अरे मला 18 जणांचा गोळा मळताना दम लागायचा, मी पंप ठेवून मळत होती पीठ. पण प्रेम, जेवण बनवण्यावरती प्रेम. प्रेम आहे म्हणजे घरी आपल्या करतो ना तसंच. दीपाली सय्यद सुद्धा किचन मध्ये असतात. रात्री सुद्धा तो कचऱ्याचा डबा नेऊन बाहेर टाकायचा. तो कोणी टाकला नाही तर मी होती म्हातारी उचलून तिथे न्यायला. हे व्हायचं तुमच्या बरोबर हो. बिग बॉसच्या घरामध्ये? कचऱ्याचा डबाचा वास असता तिकडे. नाही वास नाही, कचरा सालं हे ते सगळं आपण टाकतो ना. पण त्याचा वास तर येणारच ना. कुजलं तर वास येतो किंवा तुम्ही काय टाकत सारखं गेला, हे डेली स्वच्छच असतो तो. एवढा काय कचरा नसायचा. भाजी वगैरे कापली तरच, एवढा काय भाजीचा एका दिवसात वास नाही. पण मग तुम्ही म्हणालात की तुम्ही इतकं छान त्यांना जेवण वगैरे करून घालायचात. आणि तसंच आमच्याकडे बघा जेवताना सगळे टेबलावर बसलेले असायचे. हा. मी जाऊन बोलवून आणायची, पण जेवताना आमच्याकडे कधी भांडण नाही झालं. एकदा तर खीर पुरी सगळं केलं होतं आणि पुरी खातोय खीर पितोय तरी मला किशोर बोलत होता. मी एक नाही दोन नाही, कारण मला जेवताना भांडण आवडत नाही म्हणून मी बोलतच नव्हती. तोंडाला माझ्या कुलूपच लागलेलं होतं, कारण माझा राग जर अनावर झाला ना मग मी काही घेऊन मारीन. म्हटलं नको, मला मग त्रास होणार. एक तर वय पण आहे, दम पण लागतो, नको. मग दीपाली सेठ सुद्धा आता किचन मध्ये मी आपल्याला नाही दिसत आहेत. पाहिलं तिला नाही, काम मी करताना. सांगतो तुम्हाला की दीपाली सेठ सुद्धा आता किचन मध्ये सगळ्यांसाठी जेवण बनवायचं काम करतायत. नित्यनियमाने सकाळी नाश्ता बनवण्याचं काम ताई करू घालतायत. त्याच्यावरून रुचिता एकदा पोहे संपले, राखी आली त्या पहिल्या दिवशीची गोष्ट सांगतो. राखी आल्याच्या नंतर पोहे संपले होते, तेवढेच पोहे बनवले होते तिने. त्याच्यावरून रुचिताने तमाशा घातला की आम्हाला पोहे संपले. ती म्हणाली अरे तेवढेच बनवले होते. आणि मग मग तुझ्या बापाला सांगायचं पोतं आणून टाक म्हणून. आणि परत दुसऱ्या दिवशी जेव्हा पोहे बनवले ना, अरे. तेवढेच बनवले ते उरले. यावर काय म्हणणं आहे तुमचं? या बायकांना अकला नाही रे, बेअक्कल बायका आहेत ह्या ज्या भांडतायत ना. मी तुम्हाला सांगू, आमच्या वेळेला चिंच नव्हती, पोहे नव्हते, नुसता रवा. मी म्हटलं मी घरी गेल्यावर रवा बघणार नाही 6 महिने, इतका कंटाळा आला होता रवा खाऊन खाऊन खाऊन. काहीच देत नाही हो, काहीच देत नाही. मुद्दाम करतात ते, तुम्हाला शिक्षा. नाही, पण आता तर गोल्डन रेशन कार्डला सगळं मिळतं तुम्हाला. सगळं म्हणजे तुम्हाला हवं तसं. गोल्डन रेशन कार्ड म्हणजे तुम्हाला 100% रेशन, सिल्वर असेल तर तुम्हाला 75% रेशन, आणि ब्राऊन्स असेल तर 50% रेशन. मग ते वाटून म्हणजे ते तुमच्या वेळेला पण होतं तसं एकंदरीत. 18 मधलं विसरली मी. मग आता काय वाटतं तुम्हाला की महाराष्ट्राने बिग बॉस सीझन 6 मधल्या कुठल्या कंटेस्टंटला पाठिंबा द्यावा? माझ्या पाठिंबा देण्याने काही नसतं दादा.
नाही, तुमचं मत तुम्हाला काय? कळत नाही असा माणूस येऊन जातो. हम्म. तुम्हाला कळत नाही असा माणूस येऊन जातो म्हणून. आता एक गेल्या आठवड्यामध्ये एक गोष्ट अशी घडली की दिव्या जी होती, दिव्या शिंदे हिने कोण दिव्या? दिव्या शिंदे ती म्हणजे ती एक चांगल्या सामाजिक कार्य करणारी मुलगी आहे. ती स्पष्ट वक्ती जशी तुम्ही आहात. तर ती रागाच्या भरामध्ये अशी बोलली की मी जी तलवार बाहेर चालवते ना, ती तलवार मी इथे घेऊन नाही आली आहे. ह्या तलवार म्हणजे तलवार की जीभ? जिबेची तलवार. तर तिने बाहेर येऊन असं म्हटलं, की मी हे वाक्य कन्फेक्शन रूममध्ये बोलली होती, पण हे दाखवण्यात आलं नाही आणि मला बाहेर काढण्यात आलं, की मी धमकी दिली म्हणून. आणि त्या पोरीला म्हणजे मधल्याच आठवड्यामध्ये तिला बाहेर काढण्यात आलं. यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये अशी घटना सुद्धा घडली आहे इतक्या वर्षामध्ये प्रथमतः. माझ्या वाटण्याचं काय? तिकडे त्यांना काय वाटतं ते विचारा. माझ्या वाटण्याने काही होत नाही. आणि आज दिव्या बघायला गेलं तर सर्व जे प्रेस आहे त्यांच्याशी संवाद साधते. त्यानंतर तिच्यावर आतमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडल्या, अन्याय झाला असेल तिच्यावरती, तिने सगळं सहन केलं. ते गप्प मुकाट्याने सहन केलं. पण आता ती बोलतीये बाहेर येऊन. काय वाटतं तुम्हाला? बिग बॉसच्या घरामध्ये आपण जसं राहतोय ते पूर्णपणे दाखवलं जात नाही. त्याच्यामुळे लोकांचा दाखवलं जात नाहीये, बरोबर आहे. कारण तुम्ही दिवसभरामध्ये करता ते सगळंच कसं दाखवणार? वेळ नाही पुरत हो. हम्म, वेळ नाही आणि लोकांना कळत पण नाही काय झालं मधल्या ह्याच्यामध्ये. हम्म. कारण एखादी गोष्ट अशी पण घडू शकते ना, की समजा आपली भांडणं झाली आणि त्यानंतर मी तुम्हाला येऊन सॉरी म्हणालो किंवा तुम्ही मला येऊन सॉरी म्हणाला. नेमकं तेच नाही दाखवलं. आणि मग दुसऱ्या दिवशी परत तेच होतं, की अरे ह्यांची भांडणं झाली होती. आता एक कसे बोलतायत? ह्याचं रिझन मिळत नाही आपल्याला. यावर काय म्हणणं तुमचं? नाही, म्हणणं माझं काहीच नाही आहे. त्यांचा नियम, सगळं नियमावली वेगळी आहे. माझ्या बोलण्याने काहीही होणार नाही आहे. नियमावली त्यांची वेगळी. मग प्राजक्ता, आता प्राजक्ता सुद्धा नॉमिनेट आहे. मग काय वाटतं ह्या आठवड्यामध्ये प्राजक्ता बाहेर जाईल? ते म्हणजे बिग बॉस, ते म्हणजे देव. बिग बॉस बघणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? नाही नाही, मी काहीच सांगू शकत नाही. कारण लोकांना कोणाला आवडतं, कोणाला आवडत नाही आणि कोणाला काय आवडावं आणि काय आवडू नये हे सांगायचं माझं काम नाही. मला तुम्ही आवडला तर ही आवडेलच असं नाही, किंवा ही आवडलं तर तुम्ही आवडाल असंही नाही. त्यामुळे कोणाला काय वाटेल हे मी सांगू शकत नाही. पण एका एका प्रश्नाचं उत्तर तर आम्हाला हवंच आहे, की आऊचा आत्तापर्यंत मी जितकी नावं घेतली त्यापैकी कोणाला सपोर्ट आहे? एक छोटासा किंवा एक मी सॉफ्ट पूर्ण कॉर्नर? बघतच नाही. मी तुम्हाला बोलले ना. नावावरून तरी, की तुम्ही नावाने तर ओळखता. म्हणजे दीपाली सय्यद आहे, सागर कारंडे आहे, प्रभू आहे, कोण काय तन्वी करतो कलते. ते दिवसभरातलं मी बघितलेलंच नाहीये. तुम्हाला बोलले ना, हा मोबाईल आहे ना, जितके रील्स आणि येतात त्याच्यावरून. हा मोबाईलवर जे येतं ना फेसबुकमध्ये ते बघते मी. अच्छा. तेव्हा मला कळतं असं झालं तसं झालं. त्या दिवशी त्या प्रभूला पण छळत होते, तो चहा मागत होता. मी म्हटलं बिचारा त्याला का नाही चहा देत. विशाल कोटीन हिंदी करून मराठीमध्ये आलाय आणि राकेश बापट सुद्धा हिंदी करून मराठीमध्ये आलाय. तर काय वाटतं ह्यांची? राकेश काम करतो का? घरात काम अच्छा, करतो. घरात घरात काम करतो. घरात नाही कर म्हणजे दिसतं आपल्याला भांडी वगैरे थोडीफार करतो. घासताना वगैरे, टास्क वगैरे खेळताना वगैरे दिसतो आपल्याला राकेश बापट. टास्क खेळणं म्हणजे काम नव्हे. हम्म, हम्म, भांडी घासणं, घर साफ करणं, हम्म. संडास साफ करणं, बाथरूम साफ करणं हे काम. चर्चेत असतो राकेश कारण बापट. मी सोनाली राऊतचं ऐकलं होतं की ती म्हणाली मी काम करणार नाही. हम्म. या मोठ्या शेटाण्या असतात तर त्यांनी येऊ नये ना, किंवा यायच्या आधी तिकडे काय काय करावं लागतं हे आधी जाणून घ्यायचं, मग यायचं. शेणाचा एक टास्क होता, त्यामध्ये सोनालीने तो खेळले नव्हते की बिग बॉस मी ना माझ्या अंगावर शेण टाकून घेणार. अच्छा. असा एक किस्सा घडला होता. मग त्याच्यानंतरच दुसऱ्या आठवड्यामध्ये सोनाली बाहेर आली होती. अच्छा. असं. नाही, मी बघितलं ना, मी सांगते ना, पहिल्या दिवशी बघितलं आणि पहिल्याच दिवशी जेव्हा भांडण बघितलं म्हटलं नको, भांडखोरच आहेत सगळे. मी तन्वी कोलते विषयी बोललात, पण तन्वीची एक कॉम्पिटिटर आहे किंवा तन्वीची एक एक भांडखोर मैत्रीण आहे आपण असं म्हटलं माने ना, नाही, रुचिता जामदार जी विशाल अशी नाकात आहे ती. हा
विशाल कोटेन आणि ती सध्या दोघं जवळ आलेले जवळ आहेत. आले ते वाचलं मी. ते जरा जवळ आले, त्याविषयी काय म्हणणं आहे तुमचं? तिकडे जवळ यायला आणि दूर व्हायला वेळ लागत नाही बिग बॉसमध्ये. जोड्या जमतात पण तिथे तुटतात पण. काय काय जणांची लग्न पण होतात, काय काय जणांची लग्न होऊन तुटतात. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीमध्ये काय वाटतं हे जोडपं किती आठवडे अजून सस्टेन करेल? कोटी आहे त्या रुची, त्याला कशाला करेल. बरं, कोटियन आपला एक 40 वर्षाचा आहे आणि ती जवळपास एक 25 वर्षाची आहे आणि त्यांनी कन्फेस्ट केले सर्वांसमोर की हा, आम्ही एकमेकांना आवडतो. काय म्हणणं, किती आवडणं म्हणजे जवळ येणं नाही. आवडणं म्हणजे आता मला अमिताभ बच्चन आवडतात. मी जवळ गेली का त्यांच्या, मला ते खूप आवडतात. आर्टिस्ट, त्यांचा आवाज खूप आवडतो आणि मी मोठ्याने बोलतेही. म्हणजे ते जर समोर दिसले ना, आता आम्ही काम पण केलं एकत्र, तेवढं डेअरिंग नाही आहे मी जरी बोलत असली तरी. पण त्यांचं जे कौन बनेगा करोडपतीमध्ये वडिलांच्या कविता जेव्हा ते म्हणतात, आवाज आणि ते बोलणं, त्याच्या प्रेमात आहे मी. ते जे काय बोलतात ना, असं मी कोणीच ऐकलं नाही आहे इतकं. जाम आवडतात मला. अमिताभ बच्चन आवडतात म्हणजे मी भूतनाथ रिटर्न केलं होतं. मोठा रोल नव्हता माझा, छोटाच होता. पण आमचं काम झाल्यावर ते तिकडे बसले होते. तर मी म्हटलं, सर एक एवढंच केलं, सर एक आले. तर मी अशी बाजूला उभी नाही राहिली, चिकटून उभी राहिली. कारण मला असं कारण मला ते खूप आवडतात. म्हणजे आझाद मैदानात सुद्धा सांगेन मी, मला ते खूप आवडतात. त्यांचं बोलणं, त्यांचा आवाज, त्यांची ॲक्टिंग. मी वोट द्यायला जात नाही, इथे पण सांगते. मी जात नाही. कोणी आपलं काम करत नाही, आपण कोणाला वोटिंग करायला जायचं नाही. हे लोक फक्त आपली मिळकत जमवण्यासाठीच असतात, ते मदत करायला नसतात. एखादाच 100तला असेल जो बिचारा मदत करेल. तेवढं मदत मागायला गेली पण नाही. एकदाच राजाभाऊंच्या बरोबर अजित पवारांकडे गेलो होतो. नाही आहेत बिचारे, पण त्यांनी तेव्हा काम केलं होतं. पण ते काय माझ्या हातात मिळालंच नाही, त्यांनी जे केलं ते. अहो, एक शेवटचा प्रश्न विचारतो. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कुठल्या राजकीय नेत्याने जायला हवं असं तुम्हाला वाटतं? रामदास आठवले ना पाठवा, रामदास मज्जा येईल. हं, ते कविता करतील, हां. ते कविता करतील, लोकांचं एंटरटेनमेंट होईल. नाहीतरी इतके लोक त्यांची नक्कल करतात. सागर कारंडे आहेच की. म्हणूनच म्हटलं म्हणून म्हटलं की त्यांना पाठवा. म्हणजे सागर कारंडे सांगेल पण, कारण त्यांच्या सागरला मारायला लोक आले होते, त्यांची नक्कल केली म्हणून. म्हणजे ते बोलता बोलता असे झोपतात म्हणे, ते केलं होतं सागरनी, म्हणून त्याला मारायला आले होते. त्यांना घेऊन यावं, म्हणजे त्यांच्यातला कवी आहे तो अख्ख्या महाराष्ट्राला कळेल, लोकांचं एंटरटेनमेंट होईल, त्यांनाही बरं वाटेल बिग बॉसमध्ये जाऊन. खूप खूप धन्यवाद आपण लोकमत फिल्मीशी संवाद साधण्यासाठी, आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि एकंदरीत बिग बॉस मराठी सीझन 6 विषयी तुमचे आवडते कंटेस्टंट आम्हाला कळलेले आहेत. तुम्ही म्हणत नाहीत पण तुम्ही सगळ्यांना इनडायरेक्टली असं प्रेम करताय. प्रभू तुम्हाला एक सॉफ्ट कॉर्नर विषयी आवडतो. सागर सॉफ्ट कॉर्नर म्हणजे त्याला जे व्याधी आहे त्याच्यासाठी मला त्याचं हे वाटतं, हां, की त्याला छळू नये तिथे. कारण काय माहिती आहे, कुठे लागलं, काय झालं, वाईट त्यातून काय झालं, बिग बॉसचं नाव वाईट होईल म्हणून, बाकी काय नाही. जेव्हा आमच्या वेळी तंगडी धरून वगैरे ओढत होते ना, तेव्हा मी किती जोरात ओरडायचे. तर मला एकदा महेश म्हणाले, तू तिकडे सांभाळायला असतेस का ओरडायला असतेस? कारण मी घाबरले का ओरडते. आता लिफ्टमध्ये, आमच्या इकडे लिफ्टमध्ये जर तुम्ही बटन दाबलं आहे आणि तुमच्या मनात असतं की लिफ्ट असा खालून वर एकटीच येणार आहे, कोण नाही आतमध्ये, आणि मी आत जायला, आतमध्ये कोण असेल तर किती जोरात, 2दा झालं असं. एकदा 21व्या मजल्यावरचे होते तेव्हा ओरडली, एक खालचा चुकून वर म्हणून ओरडली. हे होतं.
एक शेवटचा प्रश्न विचारतो. बिग बॉस मराठी सीझन 6चे जे अँकर आहेत ते रितेश भाऊ देशमुख आणि तुमच्या वेळेला महेश मांजरेकर होते. या दोघांपैकी तुम्हाला बेस्ट अँकर कोण वाटतो? महेश. महेश मांजरेकर का? का म्हणजे ते ना असे प्रेमाने घेत नव्हते. जिथे प्रेम पाहिजे तिथे प्रेम होतं, पण झाडू हातात धरलेलीच असायची. हलवायच्या वेळेला बरोबर ती झाडू हलायची, त्यामुळे मजा यायची. रितेश असं वाटतं अरे आपलं काय असं नको ना. महेश कसे ओरडायचे पण आणि प्रेम पण करायचे. रितेश ओरडत नाही. त्यांचं ओरडणं सुद्धा खूप असं हे वाटतं. ओरडणं म्हणजे असं घाबरायला पाहिजे. महेशच्या वेळी घाबरायला व्हायचं ना. मग म्हणून घरातला बाप कसा असतो, बाप ओरडलं का सगळी पोरं कोपऱ्या कोपऱ्यात वया घेऊन बसतात, उलट्या सुलट्या कशा पण. तसं पाहिजे. रितेशनी मोठ्याने बोलायला पाहिजे. तुम्ही जरा आवाजाला काहीतरी करा आणि मोठ्याने बोला रितेश भाव, मग आवडाल तुम्ही. म्हणजे तसे आवडता, पण असे नाही आवडत. खूपच प्रेमाने बोलता बाबा तुम्ही, एवढं नका प्रेम करू. धन्यवाद भाऊ. लोकमत फिल्मीशी संवाद साधण्यासाठी, आपल्या बिग बॉस मराठी सीझन 6 विषयी गप्पा मारण्यासाठी, एकंदरीत बिग बॉसच्या घरामध्ये काय घडतं आणि आपण घरामध्ये कसे वागतो, या सर्व चर्चांना आपण खऱ्या अर्थाने न्याय दिला, त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला आपला हा औंधसोबतचा चर्चासत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पाहत राहा लोकमत फिल्मी.